तर इलेक्शन हा पक्ष संपवण्यासाठीचा डाव आहे असं वक्तव्य करून प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिली। मात्र हे वक्तव्य करण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि आंबेडकरांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कशी जुंपली आहे पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। निवडणुकीतून पक्ष संपवण्याचा डाव, आंबेडकरांचा आयोगावर गंभीर आरोप, मतदार यादी घोळावरून ठाकरेंनीही डिवचलं। इलेक्शन आता जिंकण्यासाठी जसं वापरलं जातंय तशाच रीतीने इथला असणारा राजकीय पक्ष सुद्धा संपवण्यासाठी वापरल्या जात आहेत हे आपण लक्षात। ऐकलं, 3 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर झाल्या, मात्र या निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय पक्ष संपवण्याचा डाव सुरू असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। तर पराभवाच्या भीतीनं आरोप केले जात असल्याचा पलटवार मंत्री गिरीश महाजनांनी केलाय। इलेक्शन आता जिंकण्यासाठी जसं वापरलं जातंय तशाच रीतीने इथला असणारा राजकीय पक्ष सुद्धा संपवण्यासाठी वापरल्या जात आहेत हे आपण लक्षात। इथले राजकीय पक्ष संपले किंवा त्यांची असणारी ताकद क्षीण झाली तर एकच पक्षाची हुकुमशाही चालू होते हे लक्षात घ्या। काय निवडणूक आयोग कुठे काय, म्हणजे तुम्ही हारायला लागले, पराभव झाला की तुम्हाला निवडणूक आयोग सोपा वाटतो, तुम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सुद्धा सोपं वाटतं, त्याच्यावर तुम्ही तोंडसूक घेतात, तुम्ही बॅलेट पेपर त्याच्यावर निवडणुका घ्या म्हणतायत, कधी म्हणतात मतदारांमध्ये एवढी नावं वाढलीत, आता एवढी नावं मतदारांमध्ये वाढली आहेत का? खापर फक्त निवडणूक आयोगावर फोडायचं। आंबेडकरांपाठोपाठ आदित्य ठाकरेंनीही मतदार यादीतील घोळ कायम असताना घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीवर आक्षेप घेतलाय। तर मतदार यादीतील घोळ न सोडवता निवडणुका कशा घेणार असा सवाल उपस्थित केलाय। त्याला उत्तर देताना राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलंय। निवडणूक आयोगाच्या इलेक्टरल रोल्सवर, ड्राफ्ट रोल्सवर आम्ही आक्षेप घेतले होते, लाखोमध्ये आक्षेप घेतले होते, त्याचं उत्तर अजून तरी आलेलं नाही आहे। म्हणजे हे फायनल रोल येणार कधी? आणि आज निवडणुका घोषित झाल्यानंतर फायनल रोलमध्ये देखील लाखो चुका असतील तर नेमकं सोडवणार कोण हा एक विषय झालाच, तो आम्ही मार्गी लावू। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेलं आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। हे सगळं एका बाजूला सुरू असतानाच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीप्रमाणे आता पुन्हा घोळ घालू नका असं म्हणत आमदार सत्यजित तांबेंनी आयोगाला खोचक टोला लगावलाय। महापालिकांचं तर अशी परिस्थिती आहे की 5-5, 6-6 वर्ष झालेली आहेत की त्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि प्रशासक राजमध्ये शहरांचं कसं नुकसान होतं हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे आणि म्हणून लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि लवकरात लवकर लोकांमधून निवडून आलेले नगरसेवक, महापौर हे सगळे लोक त्या ठिकाणी बसले पाहिजे जेणेकरून शहरांचा कारभार चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। हे होत असताना एवढीच एक माफक अपेक्षा आहे का निवडणूक आयोगाने नवीन काही त्याच्यामध्ये परिपत्रकं काढून गोंधळ अजून निर्माण करू नये। आता प्रकाश आंबेडकरांनीही आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानं राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुकीत तरी पैशांच्या उधळपट्टीला आणि मत खरेदीला चाप लावणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।